सो आदित्य काही आला नाही माझ्यासोबत कॉफी घ्यायला, पण मला फार डोकं थंड थंड वाटत होतं स्विमिंग पूलमध्ये जाऊन आल्यानंतर. आणि एसीत गार आतमध्ये, बाकी खिडकी आहे पण प्रॉपर व्हेंटिलेशन नाही आहे, त्यामुळे एसी चालूच ठेवावा लागत होता आणि त्यामुळे खूप डोकं गार पडलेलं. त्यामुळे मी आज कॉफी घेते आहे. हो, एवढी ग्लास भरून कॉफी आली आहे. बघूया टेस्ट करून कशी आहे. हे आणायला जाऊ, फज आणायला जाऊ, फज. सो आम्ही नेहमी तिथून फज घेतो आणि खूप छान फज मिळते. कूपर्स म्हणून शॉप आहे, खूप छोटंसं आहे पण खरंच खूप छान फज मिळतो तिथे, चॉकलेट फज. तर आपण तो घ्यायला जाऊयात आधी. बाकी भूक तर अजिबात नाही आहे आम्हाला दोघांनाही, तर बघूयात. जेवणाचं काय अजून ठरवलं नाही, पण ओव्हरऑल खूप छान क्लायमेट आहे आणि खूप छान वातावरण असल्यामुळं आम्हाला दोघांनाही खूप भारी वाटतं. बाबा ते केवढं भूताटकी नाही रे बाबा, येडा बिडा आहे का काय? तू जा बरं. आणि आम्ही लोणावळ्याच्या ट्रॅफिक मध्ये अटकलेलो आहोत. सो अजून 10 मिनिटं लागणार आहेत आपल्याला पोहोचायला. तर हे आहे कूपर्स नावाचं फजसाठी लोणावळ्यात असलेलं फेमस शॉप जरी छोटंसं असलं तरी तिथल्या फजची टेस्ट कमाल आहे. त्यानंतर रात्री डिनरसाठी आम्ही या वेजीज नावाच्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. ठीकठाक असं जेवण होतं आणि त्यानंतर सकाळी उठल्याबरोबर पहिली गोष्ट मी केलेली आहे, काल आणलेले फज मी आज ओपन करून त्याचा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करणार आहे की त्याची टेस्ट कशी आहे. चॉकलेट वॉलनट फज तर कमाल आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. मी फर्स्ट टाइम इथे हे पिस्ता फज ट्राय करते जे मिल्क चॉकलेटमधलं होतं. मला सुरुवातीला टेस्ट जरा वेगळी वाटली पण नंतर हळूहळू आवडायलाही लागली होती टेस्ट. सो हे चिक्की मी इथली फर्स्ट टाइम ट्राय करते आहे आणि तुम्ही बघू शकता की किती छान छोटीशी अशी पॅकेजिंग आहे आणि छोटंसं बाईट त्याच्यामध्ये असल्या कारणानं खाऊन आपल्याला बाकी चिक्की कुठे ठेवायची प्रश्न पडणार नाही. त्यामुळे मला हे खूप आवडलेलं आहे. आणि त्यानंतर येऊन पोहोचलेलो आहोत आम्ही आमचा सकाळचा नाश्ता करायला. मला रिसॉर्टवरती राहायला आलं की हे लय भारी वाटतं की असं मस्तपैकी बुफेवाला नाश्ता असतो, खूप साऱ्या व्हरायटीज असतात, पाहिजे ते खाता येतं आणि खूपच मजा येते. सो मी मेदूवडा, पोहे घेतले, थोडेसे फ्रूट्स घेतलेले आहे आणि थोडासा आलू पराठा घेतलेला आहे आज. सो मस्तपैकी झोप झाली आमची आणि आता नाश्ता करायला आलोय. आम्हाला दोघांनाही असा नाश्ता करायला खूप आवडतं. मला वाटतं सगळ्यांनाच आवडत असेल एवढं सारं व्हरायटीचा नाश्ता करायला. आणि आज ही क्लायमेट खूप छान आहे. सो आता मस्तपैकी नाश्ता करतो आणि भेटूयात पुन्हा. सो फायनली आता आपण निघतो आहोत इथून आणि ही होती आमची लोणावळ्याची छोटीशी ट्रिप. कशी वाटते तुम्हाला हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अजून मॅप्रोला जायचं राहिले, थांबा अजून आहे पुढे व्हिडिओ. मॅप्रोला जायचं आहे अजून, इथे संपत नाही आपली लोणावळ्याची ट्रिप. सध्या जे महाबळेश्वरला फेमस असं मॅप्रो आहे ते आता सध्या लोणावळ्यातही झालेलं आहे. सो आपण तिकडे जाणार आहोत आणि त्यानंतर व्हिडिओचा एंड करूयात. सो चलो. काय करते पण माझ्या नावाचं टी शर्ट बनवून घेणारी खावर ती सध्या काय करते. तर हे मी माझ्या स्वतःचा लोगो बनवून घेतलेला आहे, माझा टी शर्ट बनवणार आहे. कसं वाटतं आदित्य तुला? तर जे माझ्या यूट्यूबच्या आणि इंस्टाग्रामच्या पेजचं नाव आहे ती सध्या काय करते. सो तशा पद्धतीचं नाव मी प्रिंट करून घेणार आहे आणि वरती छोटासा माझा फोटो करायचा असं मी ठरवलं आहे. बघूयात असा चांगलं झालं तर मी पण करेल, मी पण घाल माझ्या नावाचा. ओ माय गॉड. तर 1 तास थांबावं लागणार त्यासाठी, त्यामुळे आत्ता सध्या इथल्या रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे आम्ही. आणि हे सगळ्यांच्या म्हणजे मॅप्रोत गेलो आणि मँगो क्रीम खाल्लं नाही की काय असं असतं. आणि ते बघून जेवढं भारी वाटतं, मला पर्सनली त्याची टेस्ट अजिबात आवडत नाही. लोकांना हे का आवडतं मला खरंच कळत नाही. त्यानंतर आम्ही गेलेलो आहोत इथल्या स्टोअरमध्ये जिथे बाकी गोष्टी खरेदी करण्यासाठी आहेत, चॉकलेट्स वगैरे, सरबत, सिरप्स
बऱ्याचशा गोष्टी आहेत, खाकरे, कुकीज, अजून चॉकलेट्स, भरपूर काय काय आहे. थोडंफार मीही खरेदी केलेली आहे, खाकरा वगैरे घेतलेला आहे. आणि मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मला आवडली ते छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या ट्रायलला आहेत, त्यामुळे जे आवडेल तेच तुम्ही इथून घेऊ शकता. आणि बराचसा वेळ शॉपिंगमध्ये घालवला आणि त्यानंतर 1 तासाने येऊन पोहोचलेलो आहोत पुन्हा एकदा आपण जे मगाशी टी शर्ट प्रिंटिंगला टाकलेलं तिथे. आणि हे मॅप्रोच्या सुरुवातीलाच आहे एंट्री केल्यानंतर तो. सो तुम्हाला जर पाहिजे तर तिथे कस्टमाइज टी शर्ट्स आहेत भरपूर, पाहिजे तो कलर आणि पाहिजे ती प्रिंट तुम्हाला तिथून इझिली करून येणार आहे. त्यांच्याकडे पर्सनल डिझाईन्स पण आहेत किंवा तुम्हाला पाहिजे तर तुमच्या चॉईसने कुठलीही डिझाईन देऊ शकता. ती सध्या आता खालती येईल. काय करते तर सगळ्यात आधी आपली डिझाईन फायनल करायची आहे. ती कॉम्प्युटरमध्ये त्यांना दाखवून घ्यायची आहे, कन्फर्म करून घ्यायची की हे असंच करायचं आहे. त्यानंतर त्याची प्रिंट निघते जी मागाशी आपण व्हिडिओत बघितली. आणि त्यानंतर ह्या मशीनमध्ये जाऊन आपण जो चॉईस केलेला टी शर्ट आहे त्याच्यावरती ह्या पद्धतीनं ते प्रेस होतं आणि ते त्याच्यावरती प्रिंट होतं. आणि खूप मजा आली मला हे सगळं एक्सपिरियन्स करायला. सो जर तुम्हाला ही कस्टमाइज टी शर्ट किंवा कुठली तुम्हाला मनात डोक्यात आयडिया असेल ती प्रिंट करून तुमच्या टी शर्टवर पाहिजे असेल तर लोणावळ्याला गेला तर हा एक्सपिरियन्स नक्कीच घ्या, कारण की तुमच्या डोळ्यासमोर असं काय काय घडताना बघायला मला पर्सनली खूप मजा आली. आणि फायनली आता माझा जो टी शर्ट आहे तो रेडी झालेला आहे, त्यामुळे मला तो कधी घालेल मी आणि कधी कसा दिसेल सगळ्या डोक्यात गोंधळ चालला आहे. सो बघूयात आता कसं दिसतंय. ट्रायल रूमला गेले, बघू कसं वाटतंय तिला. अरे मस्त झालंय. ती सध्या काय करते? नाईस, व्हेरी नाईस. आता बरं का बरं शायनिंग नको मारू. तुला आता हेच कपडे घालशील काय? नाही तुला घालणार मी आता हा टी शर्ट रावरीत गेल्यावर. मी म्हणलो होतो मला बॅकवर प्रिंट करून पाहिजे. ठीक आहे, पण तू फक्त माझा फोटो नको करू, हे खालचं नाव फोटो जरी केलं तर काय अडचण नाही मला. नको फोकस म्हणतील लोक तुला कोण ही एवढी सुंदर मुलगी. सो चलो फायनली आजचा ब्लॉग इथे संपवते आहे आणि होप्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. सो बाय.